मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महावितरणाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे। यावेळी महावितरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले असून शहरातील वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी रामरक्षा पठण व महाआरती करण्यात आली आहे। या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष तथा भावी आमदार पिंटू प्रवीण भाऊ नाईक यांनी केले। निवेदनात म्हटले आहे की महावितरणाच्या काही अधिकारी कर्मचारी व ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे भर पावसाळ्यातही मनमाड शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागतोय। पूर्व सूचना न देता तासनतास किंवा काही वेळा दोन तास वीज पुरवठा बंद राहत असल्याने नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत। तसेच नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असून स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती थांबवावी, मीटर रिडिंग नुसारच वीज बिल द्यावे आणि मीटर रिडिंगचे छायाचित्र योग्य पद्धतीने घेऊन अचूक बिलिंग करावे अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय देखभाल किंवा दुरुस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा बंद करावयाचा असल्यास महावितरणाने किमान 1 दिवस आधी SMS, सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून ग्राहकांना माहिती द्यावी, जेणेकरून नागरिकांना आवश्यक पूर्वतयारी करता येईल अशी मागणी करण्यात आली आहे। मनमाडमधील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यावर कायमस्वरूपी तोडगा काढून अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, पीडित वीज ग्राहक, विविध सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय वीज ग्राहक संघर्ष समितीच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। यावेळी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करून मनमाड शहरातील वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली। आंदोलनाच्या शेवटी शहराच्या हितासाठी रामरक्षा पठण व महाआरती करून अखंडित वीज पुरवठ्यासाठी प्रार्थना करण्यात आली। आता मला विजेच्या समस्या दिल्या आहेत काही, त्याविषयी आम्ही बघूया कुठं कुठं काही समस्या आहेत त्याप्रमाणे आम्ही मेंटेनन्सचे काम करून घेऊ आणि स्मार्ट मीटरविषयी आम्ही ग्राहकांची जनजागृती करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही मीटर बोललो। मनमाड शहरात जे वारंवार दिवस रात्र दिवसातून न सांगता पूर्व सूचना न देता महावितरणातर्फे कमीत कमी दिवसातून 4 ते 5 विद्युत पुरवठा खंडित होतो। या संदर्भात आमचे जिल्हा प्रमुख पिंटूभाई नाईक, शहर प्रमुख माधव शेलार, आमचे जितके पक्षश्रेष्ठी आहे त्यांच्यानुसार त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही MECBला निवेदन दिलं आहे की ज्या सगळ्या गोष्टी आणि ज्या MECBच्या जे ट्रान्सफॉर्मर आहे, जुन्या वायरी, केबली हे ज्या पावसाळ्यात त्यांचे जे मेंटेनन्स केलेले काम आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्यानंतर लाईट विद्युत पुरवठा खंडित का होतो याबद्दल ते MECBच्या साहेबांनी इथं क्लिअरेशन करावं का वारंवार लाईट का जाती, दिवसातून 8 ते 10 वेळेस दररोज लाईट जाती आणि सक्तीचे जे आपण स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे तर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे याचा जाहीर निषेध करतो। फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलं आहे की हे ऐच्छिक पद्धतीने आहे, याच्यावर कोणत्याही प्रकारचे आपण सक्ती करण्यात येऊ नये, परंतु MECB पूर्ण महाराष्ट्रभर हे सक्तीने सगळ्यांचे वीज मीटर बदलते, तिथे स्मार्ट मीटर करतात, ते आम्हाला परवडण्याजोगे नाही। अत्यंत भारतभर याविषयी तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त होत आहे। आम्ही मनमाड शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरेतर्फे या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि ज्या गोष्टी आहे, ज्या मेंटेनन्सच्या आहे, वारंवार वीज पुरवठा खंडित होतो तर हे त्वरित याच्यावर आमच्या पक्षाची दखल घेऊन त्यावर उपाययोजना करा, सुधारणा करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर याच्यापेक्षा जास्त तीव्र स्वरूपात आम्ही आंदोलन करू, रास्ता रोको करू असं जाहीर करतो। आम्ही जनतेला जनतेला बी सांगतोय याच्यानी स्मार्ट मीटर व बाकी लोकांचे वाढीव बिल। आता त्या साहेबांशी बोललो, एक मॅडमचं काम आहे, रडकुंदी आली ती मॅडम, त्याच्यामुळे मला हे सगळं करावं लागलं आणि पब्लिकनी बी कोणीच मीटर लावू द्यायचं नाही, स्मार्ट मीटर सक्ती नाहीये। आता त्याच्यावर दिलेले महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व ग्राहकांना, घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकांना तसेच जेवढे शासकीय कार्यालय आहेत त्यांना स्मार्ट मीटर बसवण्याचे आदेश दिलेले आहेत। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर आपल्या जे घरगुती ग्राहक आहेत यांना दिवसा आपण जी वीज वापरतो त्यामध्ये प्रत्येक युनिट मागं 80 पैसे सूट मिळणार आहे। त्याचप्रमाणे स्मार्ट मीटरमुळं आपलं जे रीडिंग आहे हे ऑटोमॅटिक आमच्या सिस्टीमला येणार आहे, त्यामुळे मीटर रिडरला तिथं रीडिंग घ्यायला याची गरज नाही आहे।
आणि दुसरं आहे त्याचे एक ॲप निघालं आहे, त्यात तुम्ही रोजचं आपलं किती वापर आहे तुम्ही त्याच्यामध्ये चेक करू शकता. बरं साहेब, मला एक दोन मिनिट मला एक म्हणायचं आहे. आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये जे जेवढ्या ग्राहकांचे मीटर फॉल्टी आहेत हे आम्ही बदलणार आहोत आणि टप्प्याटप्प्याने सर्वच ग्राहकांचे मीटर हे स्मार्ट मीटर होणार आहे. साहेब मला एक म्हणायचं आहे, तुम्ही ज्यांना जास्त बिल आले त्यांना बी मदत करा तुम्ही. तुम्ही बरं जे का बोलले- आणि ज्या ग्राहकांची तक्रार आहे जास्त बिल आलंय तर त्यांचे मीटर आम्ही इथं टेस्ट करून देणार आहोत आणि त्यांचे समाधान करून देऊ. तुम्ही आता जे बोलले स्मार्ट मीटर हे फडणवीस साहेब बोलले की ते जबरदस्तीने ऐच्छिक पद्धतीने बसवलं जावं.